टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आणि पोलिसांची काही माहिती काढली त्याच्यामध्ये मग तो गुन्हेगार आढळला। 324 काही कलम त्याच्यावर आहे। 103 म्हणजे खून, 302 आता ते 103 झालं, तेच कलम काय असावं। 302 मध्ये तो सह आरोपी आहे। मी रात्रीची घटना विसरून गेलो होतो, मला कल्पना नव्हती, बोललो पिलेला सोडला असेल, परंतु सकाळी जी काही मला माहिती मिळाली की त्याला या सगळ्या त्याचा क्राईम रेकॉर्ड जो पाहिला तर तो थोडासा खतरनाक आहे। पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतायत, परंतु आता जी काही मला माहिती मिळाली की तो निघताना मोटरसायकलीवर 2-3 मित्राला त्याने सांगितलं कि आज मेरे को बड़ा काम मिला है और अपने पास बहुत पैसे आने वाले। आता नेमकं कोणी त्याला काय काम दिलं किंवा काय त्याचं होतं, इरादा होता, त्याची मला कल्पना नाही। पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतायत। मागे सुद्धा काही नोटाच्या प्रकरणामध्ये जे काही बनावट नोटा असतात त्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याचा हात असल्याचा मला वाटतं 1-2 दिवसामध्ये त्याचा सर्व खुलासा होईल। त्याला आता अटक केलेली आहे। त्याच्या संदर्भामध्ये जे माझ्याकडे आले ते काल गुन्हा रजिस्टर केला, त्याच्यावर पहिले 324, 504, 507, 34 हा एक गुन्हा आहे। हा त्याचा फोटो आहे। त्यांनी त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये सौरभ अनिल भोले व 24 हा त्याचं नाव आहे आणि त्याच्यावर हे गुन्हे दाखल केलेले हे पोलिसाचा याचा समावेश असल्याचं याच्यामध्ये दिसतंय। म्हणून हा क्राईम त्याचा ट्रॅक असलेला माणूस, आणि महत्वाचं म्हणजे आज मुझे बडा काम मिला आहे, माझ्याकडे जास्त पैसे येणार आहे, तर हे त्याला कुणी सुपारी दिली किंवा काय याबाबत पोलीस तपास करतायत। नाही, पोलीस तपास करतात। मी तर आज सकाळी 6:30 ला बाहेर गेलो होतो, कार्यक्रमात चांदवडला गेलो होतो, मी आता आलो। मला या मधल्या प्रकरणात काय काय घडलं याची मला कल्पना सुद्धा नाही। मी आता चांदवड म्हणजे नाशिक जिल्ह्यात जाऊन मी आता इथे येऊन बसलो, म्हणून पोलिसांशी माझं तसं बोलणं झालेलं नाही। आता मी पोलिसांशी घरी गेल्यानंतर बोलेल, काय तपासामध्ये निष्पन्न झालं ते त्यांच्याकडून माहिती सुद्धा घेईल। तुमची सुपारी दिला असं तुम्हाला संशय आहे का? सुपारी आता काय सांगता येत नाही ना, माझ्याकडे मोठी रक्कम देणार होती असं जो आरोपी जर म्हणत असेल त्याच्या मित्रांना, तर ह्याच्या मागे काहीतरी असावं, कारण की त्याचा माझा संबंध काय आहे, मी त्याला ओळखत नाही। बरं, त्याचं माझ्या मतदारसंघातला नाही, आणि ते संस्थानगर तिकडं म्हणजे समतानगर पासून इकडे यायला जवळपास 5-6 किलोमीटर यायचं कारण काय, आणि तेही रात्री। म्हणून हा थोडासा संशय येतो, परंतु पोलीस तपास करतील। असं आहे की तुम्ही पालकमंत्री आहात, सरकार तुमचं आहे, तुम्हीच जर सुरक्षित नाही तर सर्वसामान्य औरंगाबादकरांनी काय सुरक्षा ठेवायची? हे बघा, काही जे अशा प्रकारचे या समाजामध्ये लोक असतात क्रिमिनल माइंडचे, त्यांचं काम गुन्हे करणं आहे आणि गुन्ह्याला पायबंद घालणं हे पोलिसाचं काम। अचानक आलेल्या माणसाला पोलिसांना सुद्धा मी त्याला दोष देणार नाही की अचानक आलेल्या माणसाने पोलिसांनी त्याला पकडलं ना, परंतु असे जे वृत्तीचे लोक असतात त्यांना कुणीतरी भयकवतं किंवा त्यांना काहीतरी लालच देतं, त्यामुळे असे गुन्हे घडतात। आम्हाला कधीही मला अनेक वेळेला असे धमक्या आल्यात, मी कधी प्रेसच्या समोर आलो नाही, मी कधी पुढे वाच्यता केली नाही। हे येतात धमक्या येणं वगैरे वगैरे, परंतु घरापर्यंत येऊन असं करणं हे मला वाटतं त्याचा हेतू काहीतरी वेगळा असावा, हे निश्चित। असं आहे की त्याला माहिती आहे, तो गुन्हेगार आहे, त्याला पोलीस काय हे माहिती आहे। तुमच्या घरी तुम्ही पालकमंत्री आहात, तुमच्याकडे पोलिसाचा बंदोबस्त असतो हे पण माहिती आहे, तरी देखील तो तेवढी आता डेअरिंग करतो। माझा प्रश्न असा आहे की मग तुमच्याकडे येण्याची डेअरिंग करतो तर सामान्य लोकांचं काय होत असेल? निश्चितच याची आपण सर्वांनी दखल घेतलीच पाहिजे। अहो, त्याला क्रांचक पोलीस स्टेशनला घेऊन गेले तर त्या पोलिसाला म्हणतात 13 नंबर आहे का, म्हणजे काय? ज्यांनी चापट मारली तो म्हणतो इससे डबल बदला मग तुमसे लूंगा, आणि बिंदास, काही त्याला काही वाटत नव्हतं।
अशा प्रकारे जर तो पोलिसाची आरेरावी करत असेल तर कदाचित मग अशा लोकांना खऱ्या अर्थानं समज आपली जबर दाखवणं हे पोलिसाचं काम. तुम्ही क्राईमच्या मीटिंग घेतल्या, तुम्ही पोलिसांना सूचना दिल्या, सगळं केलं, पण शेवटी तुमच्यापर्यंत पोहोचले सगळं. कधी कधी गुन्हेगाराला वचक बसवण्यासाठी जे काही पोलिसांनी ऍक्शन घेतलाय त्याचा परिणाम एखाद्या वेळेला आपण वैसा बडा काम करेंगे की दुनिया देखते रहे असं काही त्या डोक्यात असू शकतं. किंवा आजकाल जे काही बातम्या चालल्या आहेत त्या अनुषंगाने कुणी सगळीकडून आता हा माणूस काही थांबत नाही तर काय असाही प्रकार काही करत असतील. परंतु जोपर्यंत सत्यता समोर येत नाही तोपर्यंत कुणावर आरोप करणार नाही, भाष्य करणार नाही. परंतु हा जो पकडले गेलेला आरोपी होच याचा तपास पोलीस योग्य दिशेने करतील असा माझा विश्वास आहे. सुरक्षा आहे तेवढी योग्य वाटते तुम्हाला की सुरक्षा आणखी कडक व्हायला? नाही, सुरक्षा आहे तेवढी ठीक आहे. सुरक्षा आणखीन वाढवणं याचा अर्थ असा होत नाही पूर्ण ताफाच घेऊन मी फिरलं पाहिजे असं मला त्याची आवश्यकता वाटत नाही. जे पोलीस माझ्याकडे आहे ते सफिशियंट आहे. हे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे का? नाही, अपयश म्हणता येत नाही. अचानक आलेला एखादा आरोपी हे पोलीस यंत्रणेचं अपयश नाहीये. परंतु पोलिसांनी आता या सगळ्या गोष्टीवर बारकाईने नजर ठेवली पाहिजे. पोलिसांनी मध्यंतरी जेव्हा हे बाकी अतिक्रमण किंवा इतर सगळं चाललंय त्या टायमाला पुरेपूर बंदोबस्त सर्वांना दिलेला आहे. सर्व आमदारांना दिलेला आहे, लोकप्रतिनिधी दिलेला आहे, मलाही दिलेला आहे. म्हणून पोलीस आपलं काम करते. आपण त्यांच्यावर आरोप लावून या गुन्हेगाराला मुक्कट सुटायला संधी देऊ नये असं माझी विनंती आहे. तुमचा ताफा त्या ठिकाणी पोहोचतोय त्याच वेळेस लाईट पण जाते, शंकेचं वाटत नाही? शंकेचं तर निश्चित आहे ना. मी गाडीतून उतरतो लाईट जाते. मी सगळ्यांना आता सांगितलं का आपलं तो डीबीआरचं काय म्हणतात ते पहा कुठे येते. म्हणजे साहेब त्या टायमाला लाईट गेली होती आणि जनरेटर चालू व्हायला 1 मिनिटाचा कालावधी लागतो. त्याच्यानंतर ते कॅमेरे जे सीसीटीव्ही लावलेले आहेत ते कॅमेरा चालू व्हायला आणखीन 1-2 मिनिटं लागतात. म्हणून तेवढ्याच कालावधीमध्ये जर माझ्याकडे जनरेटर नसतं तर कदाचित आणखीन दुसरा प्रकार, अनुचित प्रकार घडला असता. हे नाकारता येत. लाईट कोणी बंद केली आता चौकशी केली की आपण जनरल पाहतो. मी आता त्या गोष्टीकडे एवढं सिरियसली पाहिलेलंच नाही. मी त्या माणसाला तो जो कोणी आला होता त्याला एखादा पिलेला फक्त असं असेल एखादा म्हणून त्याच्याकडे त्या दृष्टीने पाहिलं. त्याला तो खुनी आहे या अँगलने मी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. असं आहे की रात्री सगळा प्रकार आणि पोलीस सकाळी पंचनामा. नाही, सकाळी नाही, रात्री त्यांनी आले, त्यांना अटक केली. माझ्या व्हॅनमध्येच अटक केली होती. सकाळी करत होते. आता ते पोलिसाचं काम आहे. आता पोलीस कसं पंचनामा करत होते, काय करत होते त्याच्याबद्दलची मला कल्पना नाही. पण रात्री मेडिकलला घेऊन गेले एवढीच मला माहिती होती. आणि सकाळी आज पंचनामा केलाय तर ठीक आहे, ते त्यांच्या पद्धतीत पंचनामा करतील. मला वाटतं तपास योग्य दिशेने करतील. बरं, तुमच्यावर जेव्हा आरोप झाले बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं की ते व्हिडिओ बाहेर आले त्यानंतर तुम्हाला असं वाटतं तुमच्या जीवाला धोका आहे किंवा कोणाचा हाताशी कसं अंदाज? काही लोकांचं आहे, काही लोकांना हे थोडंसं सहन होत नाही म्हणून असा प्रकार करायचा प्रयत्न जरूर करतील ते. परंतु ह्या अशा प्रकाराला मी घाबरणारा माणूस नाही. राजकारणामध्ये हे असे प्रकार घडतात आणि ते इथपर्यंत येतील याची मला जाणीव नव्हती. परंतु जर असं कोणी आलं तर आता मी सावध राहील. निश्चित आलेला माणूस वापस जाणार नाही याची काळजी घे. नॅशनल स्टेट लेवल तुमचा एक सहकार्य जो आहे तो त्याच्यावरती आरोप होते कृषी मंत्र्यावर कोकाटेवर की सभागृहामध्ये खेळताना पकडतो तेव्हा त्याचा व्हिडिओ व्हायरल होता. सभागृहात तुम्ही अनेक वर्ष आहात, 20-25 वर्ष आहात, जिथं सामान्य लोकांचे प्रश्न मांडले जातात त्याचं गांभीर्य दिसत नाहीये की तिथे आता मोबाईल बंदी करायचे काय आमदारांना अशा प्रकारचं पण. सभागृहामध्ये माणिकराव कोकाटे रम्मी खेळतायत असा व्हिडिओ आलाय. खरं तर ते व्हिडिओ काढण्याची कामाला होणार की सभागृहात बसलेला तो खाली आपला व्हिडिओ काय करतोय तो तिथं वरून बसलेला माणूस त्या कॅमेरामध्ये कसा रेकॉर्ड करतोय हा एक प्रश्नच आहे. परंतु एक निश्चित आहे, सभागृहामध्ये जर रम्मीचा गेम खेळत असेल तर हे करणं योग्य नाही. परंतु नेमका रम्मीचा गेम होता किंवा काय होता याची मला कल्पना नाही. परंतु आपल्याकडे प्रत्येकाची नजर असते एवढं मात्र मला या अधिवेशनामध्ये कळालं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.